उतरी नावे मध्ये मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरीराना मोहे धाव घाली पाना पांडुरंगा करो प्रथम आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे सुकर्मोये धाव घाली पाना नाम घेता पंढरीनाथा कोटी नदी सेवाता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी तुका आपणची घुटी आम्हा घाली वाटेकडे आपण कलिकाला शिबळे तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावे मध्ये मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरीनाथा विठाला विठाला अवतार मत्स्य कुर्मादे सुकर प्रस्तुत संगी किती श्रीकृष्ण नमले स्वतः देते तो समज शेत निवडलेला मग महाराज हुसेन जोडीत तुकोबराय तो तुकोबांच्या गाते तिने 5 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतला प्रासंगिक प्रकरणातील अभंग आहे विठाला अभंग तुकाराम महाराजांचा तुकोबांच्या गात्यातील 5 चरणाचा आहे अभंगाला सुरुवात केल्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत तुकोबांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत 4092 आहेत 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समचलन दृष्टी विटेवरी साजरी शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा गात्यामध्ये जे 4092 अभंग आहेत काही अभंग नामपर आहेत संतपर आहेत विनंतीपर आहेत विनवणीपर आहेत मागणीपर आहेत सालोमाद आहेत घोंगडी आहेत पाईक आहेत व्याभिचारी अभंग आहे हिंदुस्थानी अभंग आहे ख्याल आहे नाट आहे वासुदेव आहे पांगुळा आहे विटी आहे दांडू आहे सौर आहे काही अभंग नैमित्तिक आहेत त्या निमित्तालाच तो अभंग द्यायचा असं नैमित्त आहे उदाहरणार्थ रामजन्म कृष्ण जन्म राम जन्माला आज आपण घेतला तो कृष्ण जन्म गेवणीय चक्रकथा हाची धंदा करीतो हनुमान जयंती शरण शरणम हनुमंत त्याला नियम आहे शिवरात्र तुम्ही विश्वनाथ दिन 10वा यादसाठी केला होता तास श्राद्ध पिंडपदावरी दिला फुले करी वास्तुशांती जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे लग्नासाठी अभंग आहे यवनी वराडी बैसल्या अंगणी त्याला नैमित्तिक आहे ती मागं नैमित्तिक आहे वास्तुशांती वेगळा अभंग आहे बारस वेगळा अभंग आहे आजचा जो अभंग आहे हा प्रासंगिक आहे प्रासंगिक याचा अर्थ असा आजच्या दिवसाला हा अभंग आहे म्हणून तो टाळकऱ्यांच्या कधी पाठ राहत नाही टाळकऱ्यांच्या कधी पाठ राहत नाही म्हणजे कीर्तनकारालाच पाठ केल्याशिवाय येत नाही कारण हे नैमित्तिक कीर्तन असतात आणि याला प्रासंगिक कीर्तनाला सुरुवात करायची कीर्तनाला घेतलेला अभंग कडवे 5 आहेत पण हा अभंग प्रासंगिक आहे आता अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे मांडतो पुढे सरकतो मागील जन्माचे भोग भोगण्यासाठी मानवाला जन्माला यावं लागतं 17वा अध्याय असं म्हणतो झाड जाणीचे फुले मानस जाणीचे बोले आणि भोगे तिकडे लक्ष झाड जाणीचे फुले मानस जाणीचे बोले आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे हे 17व्या अध्यायाचं म्हणणं आहे थोडं घुसायचं आपल्याला राम जन्माकडे 17वा अध्याय असं म्हणतो मागील जन्माचे जे भोग आहेत
ते भोगण्यासाठी यावं लागतं. आता हाच प्रसंग जर तुकोबारायला विचारला तर तुकोबारायांचं काकड्या स्पष्ट म्हणणं आहे, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो न येता, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली, किंवा अजून त्याला काही पुरावा आहे, निंदिले उपांना त्याने पावलं मुखबंधाला. मग विचारलं महाराज भोग काय भांडण आहे? उत्तर इतकं सुंदर आहे, पांगुळ झालो देवा नाही हाताना आणि बैसलो जयावरी सैराट ते जाय. इथं भारी बा. आता एकच अभंग सांगून टाकतो म्हणजे फिटच होईल. भोग काय यायचे अख्खा अभंग सांगतो एका मिनिटात. मी तवा नाता प्राधिकर्म हीनमती मंद बुद्धी तुझमे आठवले नाही कधी वाचे रूपाने ती माय बापा नाही ऐकले गायले गीत दरिली आज सांगितले हित नावणे पुराण बैसले संत केली बहुत परिनिंदा करून येतो केला व्यापार वाईला भार कुटुंबाचा नाही केले तीर्थाचे भ्रमण पाहिला पिंडकर चरण नाही संत सेवा घडले दान पूजा लोकन मृतीचे आसंग संग घडले अन्याय बहुत अधर्म उपाव न कळे हित नाही बोलू आठवते आप आपल्या घात करू शत्रू झालो मी दावे दारू तू तर कृपेचा सागरू उतरी पार तू का म्हणे. तुम्हाला लय दिवस लागतील, तुम्हाला 1 वर्ष लागेल. हा जो अभंग आहे हा अभंग नाटातला आहे. नाट. आता हे नाट वासुदेव पांगुळ एक म्हणजे आपल्याला पुढे जन्माकडे घुसायचं आहे. मागील जन्माचे भोग भोगून सपण्यासाठी यावं लागतं. याला अजून काही पुरावा आहे का? तुकाराम बाबाचं म्हणणं आहे, वाईला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचा. आधी तो थोडा घोटाळा आहे. 17वा अध्याय 16वा अध्याय असं म्हणतो, पूजून देव पाहिजे पेरोनी शेतात जायचे तो शोनी प्रसाद घ्यायचे आधी तिचा. काय की गोवी बातमी सुंदर आहे. पूजून देव पाहिजे. देवाची पूजा ही बाह्य रंगाने जर केली तर ती समाज मान्य आहे, पण आतल्या रंगाने जर केली तर ती ईश्वर मान्य आहे. इथं थोडा घोटाळा आहे. आपलं जे अंगाला गण सोडलं मिळणं जे आहे, शेंडी राखणं, दाढी, कपडे, हा बाह्य रंग आहे. हा कोणता रंग आहे? बाह्य रंग आहे. आणि बाह्य रंगाचा असं आहे, बाह्य रंगाला समाज मानेल पण आत्मिक समाधान मिळणार नाही. इथं 16व्या अध्यायामध्ये इतकी सुंदर ओवी आहे, जे वाईटाकडून चांगल्याकडे नेतात त्यांना संत म्हणतात. शब्द नीट आहे का बघा. जे वाईटाकडून चांगल्याकडे नेतात त्यांना संत म्हणतात. दुःखाकडून सुखाकडे नेतात त्यांना संत म्हणतात. तमोगुणाकडून सत्वगुणाकडे नेतात त्यांना संत म्हणतात. ओवी इतकी सुंदर आहे, हितापासून काढिती आणि हित देवोनी वाढविती. आणि हेच काम यशवंत बाबांनी केलं म्हणून आपण सुखी आहे. चांगलं ध्यान ठेवा ना. आणि एक कधी ध्यान द्यायचं, साधू भूमीत यायला त्या मागच्या जन्मीचं भूमीचं सुद्धा पुण्य लागतं. पवित्र आपलं पहिलं वाक्य चाललंय, मागील जन्माचे भोग मागील जन्माचे भोग भोगण्यासाठी जन्माला यावंच गेलं बाबा. आणि आल्यावर भोग भोगावेच. त्याला पलटी नाहीये, असं नाहीये ते, असं नाहीये. तुम्ही अभ्यास करा. एका जन्मातल्या परमात्म्याने देव मिळूच शकत नाही. तुमचं काय मत आहे? थोडा घोटाळा आहे तुमचा. गुसायला जर जाईल, एका जन्मातल्या परमार्थाने देव भेटूच शकत नाही. तुमचं याच्यावर काय मत आहे?
वर्ष तुम्हाला आयुष्य आहे, तुम्ही 40चे झाले, माळ घातली, 60ला ज्ञानेश्वरी वाचायचं बंद झालं, डोळे गेले, 62ला दिंडी बंद झाली, गुडघे गेले, 65ला कीर्तन ऐकायचं बंद झालं, डोळे गेले, आणि 70ला तर जाऊ आणि वचन. परमार्थ हा माऊलीची इतकी सुंदर ओवी आहे, माझ्या सत्यवादाचे ताप एका जन्माने परमार्थ कधीच होत माझ्या सत्यवादाचे ताप. आणि तुकोबाराला जर विचारलं तर तुकाराम महाराज काय भानगड आहे, तुकाराम महाराज म्हणलं एकच आहे, जेवढे देवाचे अवतार तेवढे माझे अवतार. अवतार तेवढे आपले अवतार. पहिलाच प्रश्न आपला असा झालाय, बोला जा, मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी जन्माला यावं लागतं, याला पर्याय नाही. आणि आलेले भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. आणि तो मुद्दा आज नाही, कारण आता देव अवतार आहे आज, म्हणजे आपल्याला यावं लागतं. बरं, आपण आलोय तरी काही फरक नाही, दुपारी जरी गेलो काही फरक नाही, आणि कीर्तनात बसल्या तरी गेलो काय बरे बा, ते भोग आहे, भोगायचे ते, त्याला पर्याय नाही आहे. 24 जाणीचे पुढे त्याला सुटका नाही. आता संपला प्रश्न. दुसरा प्रश्न, आपल्याला यायचं भोगायचं जायचं, आपला प्रश्न मिटला आज. आता देवाचा प्रश्न असा आहे, देव येतो 3 कामाला, फक्त 3 कामं करतो देव, काहीच करीत नाही. रामचंद्र रामबाळावर आले ना, काहीच करीत नाही, 3च कामं करतात. 1 गायीचं रक्षण, साधूचं रक्षण आणि धर्माचं पालन. देवाला दुसरीच काही घेणं नाही. पहिली गोष्ट गायीचं रक्षण, 2 धर्माचं पालन. म्हणून जाणकार ऐकणारे ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरीत धर्म हा शब्द नाही आहे. तुमचं तो डोकं बोलणार. ज्ञानेश्वरीमध्ये धर्म शब्द नाही आहे, ज्ञानेश्वरी स्वधर्म शब्द आहे. आणि गीतेमध्ये 108 वेळा धर्म शब्द आहे. 108 वेळा गीतेमध्ये 108 वेळा धर्म शब्द आहे. आणि ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही आहे. ज्ञानेश्वरी 2 शिव्या आहेत, 2 शिव्या आहेत, 2च आहेत, आणि ते एकदम साधे आहेत. साधे म्हणजे आपण रोज देतो. पहिली शिवी पहिल्या अध्यायात आहे, आणि दुसरी शिवी 16व्या अध्यायात आहे. पहिल्या अध्यायात एक शिवी आहे, एरवी तरी मी मूर्ख, म्हणजे स्वतःला मूर्ख म्हणणं. ह्यातून आपण म्हणतो बाई शिवी, तशी ती शिवी नाही, एरवी तरी मी मूर्ख. आणि 16व्या अध्यायात एक शब्द आहे, ते खंती करती ते गावंडेगा. गावंडेगा या शब्दाचा अर्थ असा, जे काय होईल याची काळजी करतात त्यांना गाढव म्हणतात. उत्तर आहे गावंडेगा. म्हणजे ज्ञानेश्वरी शिव्या किती झाल्या? 2. आता उलट आहे का बघा, ज्ञानेश्वरी शिव्या किती आहे? आता ते शिव्या नाहीये, खालचे शब्द आहे, पण आपण त्याला शिवी म्हणू. गाथ्यामध्ये 682 शिव्या आहे. तुमचं ते डोकं बनणार. आणि गाथ्यातली एक शिवी जर कीर्तनकारानं कीर्तनात सांगितली माईकवर, कीर्तन संपल्या त्याचा मर्डर होऊ शकतो. तो बाबा दिसणारच नाही, एवढ्या भयानक शिवाय, एवढ्या भयानक शिवाय. महाराज आपल्या वाणीतून त्या कधी निघाल्या ना, मिळालाच तो, एवढ्या भयानक शिवाय.
मग एकाने मला विचारलं ज्ञानेश्वरी शब्द दोनच खालते मूर्ख आणि गावंडे, पण गाठ्यामध्ये एवढ्या शिव्या का? काय शिव्या? मी 682 शिव्या काढून तुल्यात. ते सांगायचं नाही, जाताना सांगायचं. ते सांगायचं ते पहा बरं का कसं आहे. त्याचं उत्तर लई सुंदर आहे, जाणकार ऐकणार आहे तुम्ही. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाठ्याचा अधिकारी वेगळा आहे. इथं थोडं घोटाळा आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी हा साधक अवस्थेतला आहे, म्हणजे त्याची अवस्था ज्ञानी आहे. ज्ञानी माणूसच ज्ञानेश्वरी वाचू शकतो, येण्याचं कामच नाही. आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी आणि गाठ्याचा अधिकारी. गाठा कसा आहे, मंजूळ सांगून लोक ऐकत नाही म्हणून नंगाड सांगितलं पाहिजे म्हणून शिवाय त्याला किचकट आहे बघा. सज्जन हो भाविक हो कोण ऐकत त्याला ते नंगाड सांगितलं. म्हणजे गाठ्यामध्ये असं आहे आणि ज्ञानेश्वरीत असं आहे. त्याचं उत्तर कोण ऐका. गाठ्याचा अधिकारी ज्ञानेश्वरीचा अधिकारी हा वेगळा आहे. त्याला परिणाम हरिपाठ जर पाठ असला तर करीन जातं. पहा एका ठिकाणी शब्द आलाय, मालकरी बिलकरी सगळे उत्तर द्या, कोणाला सापडतो पहा. उन्मनी सापडा. रामकृष्ण नामी झाली तुम्हाला सापडायला. ज्ञानेश्वरी हरिपाठ इतकं किचकट आहे पण सांगूनच टाकतो. उन्मनी हा शब्द हरिपाठात आहे. हरी बुद्धी झपे तो नर दुर्लभ वाचेची सुलभ बोल. रामकृष्ण नामी. आता पुढचं तुम्ही बोला. रामकृष्ण नामी पुढे बोला ना. उन्मनी. आता ही उन्मनी काय भानगड आहे सांगूनच टाकतो. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती आणि तुर्या. परमार्थातल्या 4 अवस्था आहेत. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती आणि तुर्या. जागृती म्हणजे जाग, सुसुप्ती म्हणजे स्वप्न. जागृती सुसुप्ती जी अवस्था आहे त्या तुर्या अवस्थेमध्ये अशी गंमत असते. हे जे चमड्याचं शरीर आहे याच्यातला अहम निघून जातो आणि मीच ब्रह्म आहे या बोधावर तो आरूढ झाला की तो माणूस तुर्या अवस्थेत होतो. भजनाला होत नाही अवस्था कधी तुर्या. आता त्याच्या पुढचा एक शब्द आहे जागृती, स्वप्नी, सुसुप्ती गेलं बंबल तुर्या. आणि आता शेवटची अवस्था आहे उन्मनी. आणि उन्मनी अवस्थेमध्ये असं असतं मी शरीर नाही, मी शरीर नाही, मी देह नाही, मी शरीर नाही, मी देह नाही, स्वयंप्रकाशित परब्रह्म मी आहे. आणि ह्या बोधावर येशन बाबा होते. थोडं किचकट आहे. या कशावर होते या बोधावर. काय मी शरीर नाही, मी देह नाही, मी पाटील नाही, देशमुख नाही, वतनदार नाही, जागीरदार नाही, पाखवाद्या नाही, पीटी मास्तर नाही, मी स्वयंप्रकाशित ब्रह्म आहे. या बोधावर जो अवस्थेत असतो त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. थोडी समजायला जड आहे. आणि उन्मनी अवस्थेमध्ये ममत्व संपत. ममत्व विचारलं ना हा प्रश्न तुकोबरायला तुमचं काय म्हणणं आहे. अहो माझं म्हणणंच असं आहे कमी तो नाही त्याला. मग हा प्रश्न ज्ञानोबारायला विचारला बरं काय म्हणणार. ज्ञानोबारा म्हणणार माझं तर असं झालंय मी माझा राहिलोच नाही म्हणे ज्ञानेश्वर. कामाला गाईचं रक्षण, साधूचं रक्षण आणि दुष्टांचं निर्धारण. तेव्हा थोडं किचकट आहे पण फिट करून देतो. राम जन्मपा कसा आहे. मला एकाने शंका विचारली बारीक आहे का बरं. पक्ष आले गेले, महाराज आले गेले, महाराज आले अरे बोला गेले, सिनेमा आला
याला कलाकार आले गेले, गाणं आलं गेलं, पंथ आले गेले. मग वारकरी संप्रदायच 700 वर्षात जसाच्या तसा का राहिला? तुम्ही विचार करा. आपल्याला कोणालाच माहित नाही तेव्हापासून राम मंदिर आहे. इथला अभ्यास करा या भूमीचा. आता त्या मंदिराला प्रभू रामचंद्राची कृपा झाली, जीर्णोद्धार झाला, सुंदर मंदिर झालं. पण हे आजचं आहे का? आपला आजाही गेला तेव्हाही होत, पंजाही गेला तेव्हा. आपणही चाललो तरी आहे. आता इथं घोटाळा पावर का? मग असं का राहिलं? त्याचं उत्तर तुम्हाला मायम्या सापडवलेलं उत्तर आहे. तुम्हाला पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही. पण माझ्या मतानं असं उत्तर आहे. तुम्ही हा म्हणा ते बरोबर या जागेला जुळतं. मला त्याने विचारलं, विद्वान माणूस होता तो, त्याने विचारलं असं का? पक्ष आले गेले, नेते आले गेले, सगळं गेलं, पण काळ माळ गण कीर्तन जशीच्या का राहिली बा? त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे. म्हणजे मला पटलंय, तुम्हाला पटलंय का? पहा उत्तर बारीक आहे का? हे साक्षात विष्णू ज्ञानेश्वरी सांगायला, इकडे लक्ष द्या. साक्षात विष्णू ज्ञानेश्वरी सांगायला आणि साक्षात विश्वाचे गुरु निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरी ऐकायला. काय काय जीवन आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा, 2च मिनिटं. साक्षात विश्वाचे गुरु ज्ञानेश्वरी सांगायला आहेत आणि साक्षात ब्रह्मदेव सांगायला आहे, आपलं विष्णू सांगायला आहे आणि विश्वाचे गुरु निवृत्ती दादा ऐकायला आहेत. आणि दादाच्या शेजारी बसलेत ते ब्रह्मदेव आहेत आणि ब्रह्मदेवाच्या शेजारी जी चिमुरडी बसली मुक्ताबाई आहे. 80% कीर्तनकारांचा असा घोटाळा झालाय का ते म्हणतात ज्ञानोबरायनं पसायदान देवाकडे मागितलं. सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. डोकं बघ झालं. विश्वाचे गुरु समोर असताना ज्ञानोबराय देवाकडे जातीलच कशाला? म्हणून तर शब्द आलाय आता. आता शब्द पहिला काय संप्रदायाचा? आता 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 याचा अर्थ असा आहे, कालही नाही, आजही नाही, उद्याही नाही, लगेच आहे. आता आता कीर्तन चालू झालंय, आता स्वयंपाक झालाय, आता मी झोपेतून उठलोय, आता मी गृहपाठ लिहिणार आहे, आता मी अभ्यास करणार आहे. आता हा शब्द जोपर्यंत आहे, मग आता शब्द आहे वारकरी संप्रदाय राहणार आहे तवर चंद्र सूर्य आहे. असं नाहीये ज्ञानेश्वरी गाथा आहे तवरच चंद्र सूर्य आहे. हा शब्द लय भयानक आहे बरं का. तो पहिला शब्द कोणता आहे? गेला मला. आता आता ज्ञानेश्वरी मध्ये 2 अध्यायांची सुरुवात आता शब्द नाही. 2 9व्या अध्यायातली पहिली ओवी आहे, आता अवधान ऐकले दिसे. आणि 15व्या अध्यायातली पहिली ओवी आहे, आता चौफान हृदया बोले वरी बैसवी पावले से. कधीतरी उचका घरी गेलो, गण लावून परमार्थ होतच नाही. आता आपला चाललाय, नाही हा परमार्थच नाही. पुन्हा ऐका आता थोडे किचकडे. आता पुढचा शब्द काय आला? गेलो मग पुढे बोला ना तुम्ही. आता विश्वात्मक म्हणजे माझी आई निवृत्तीनाथ आहे, माझा बाप निवृत्तीनाथ आहे, माझा देव निवृत्तीनाथ आहे. आता विश्वात्मक देव आहे. आता पुढचा शब्द तुम्ही म्हणा. येणे वाघ यज्ञ. एवढं शब्द मी एकच सांगतो, येणे. आता हे वाघ यज्ञ काय भानगड आहे? तुम्ही आणि मी 8 दिवस सगळ्या लोकांनी नाम यज्ञ केला. राममळावर नाम यज्ञ झाला, प्राणप्रतिष्ठा झाली, अन्नदान एक यज्ञ झाला. हा यज्ञ नाम यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, नाम यज्ञ आहे, अन्नदान यज्ञ आहे. पण हा यज्ञ ज्ञानोबारायला अपेक्षित नाही आहे. ज्ञानोबारायचा यज्ञ ऐका 1 मिनिटात. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे तुमच्या सगळ्यांच्या, माझ्या सगळं. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. खड्डा आहे, निवांत घरी गेलो. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा. तुम्हाला 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत आणि एक ओपन आहे. यांची नावं आहे का? याचं नाव आहे परा,
याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. हे रातभर जे भजन करतात ना ते इथून येऊ लागतात. हे मनोरुग्ण लोक आहेत. अख्या रात भजन करणारे लोक म्हणजे डोक्यातून गेलेले लोक आहेत. अख्या रात कधी भजन करायचं नाही. कोणत्या गाठात सांगितलं तुम्हाला भजन लईत लई 10:30. अख्या रात एवढा तर गेले नाही. देवान झोपायचं का? 1.5 किलो गोळ खातो, एकच गवळ म्हणतो काय बरं. आणि भजन कधी बी कीर्तन बिर्तन असले तरच करायचं. हे 5 वर्षाची भजन करायची नाही कधी. त्याला पोर झालं त्याची बायकून तो पाहिजे. आपला काय संबंध? चालेल थोबाट वाशीत गट्टी हातुलीन वड्याला त्याच्या घरी भजन तो झोपेल. आता उन ऐकायला किचकटे बरं का. याचं नाव परा कोटाळा बाबर का. आता परा पसंती मध्यमा वैखरी. देवाचं नाव इथून, प्रेमाची भाषा इथून, दाटून कंठ इथून आणि मोगं बोलणं इथून. प्रयोग दाखवतो तुम्हाला लगेच. तुम्ही ओम शब्द म्हणून पहा. ओम. आणि मी म्हणतो तसं होतं का पहा. आता ओम 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 ओम. रोजानं बसले का म्हणून तर पहा. ओम ओम ओम. आता ओम शब्द पहा कसं होतंय पहा. ओम ओम. इथं हात जाते का? इथं हात जाते का? इथं हलतंय का? अरे हलतंय की इथं? इथं धडधड होती का? मग गेली ओवी. ओंकाराचे कुशी ओंकाराचे कुशी अक्षर अ उ म रेशी तेही उपजत वेदेशी. इथून वेद तयार होतो इथून. आणि इथून ओम निघला का हे आऊट कुटीरूम उभे राहतात. आणि मीच देह नाही ह्या बोधावर माणूस गेला का जो यज्ञ होतो त्याला म्हणतात वाघ यज्ञ. मग सगळे टाळकरी उत्तर द्या. पसायदाना तोषवण शब्द किती वेळा आहे? तुमचा काय संबंध? गेलं मोहम्मद. पसायदाना तोषवण शब्द किती वेळा आहे? तुम्ही किती वेळा ऐका बरं का. कधी आहे तो शावे येणे वाघ यज्ञ. आता पुढचा शब्द तुम्हीच म्हणा. तो शावे तो सोनी मजद्या. इथं लई घोटाळा बरं का. तो शावे तो शावे आणि तो सोनी मज द्यावे. याचा अर्थ असा आहे मला आनंद व्हावा आणि मग मी तो जगाला द्यावा. असं जर दिलं तर चला कल्पतरूचे. अरे कल्पतरू काय भानगडे? कल्पतरू याचा अर्थ आहे तुमच्या सगळ्या इच्छा जो पूर्ण करतो त्याला कल्पतरू म्हणतात. आणि आरव या शब्दाचा अर्थ आहे समुद्र. म्हणजे एवढा विशाल दुसरा कोणीच नाही. चेतना चिंता मनी. आणि असं जर घडलं बोलती जे पियुषांची पण कधी जे खळांची. किचकट आहे. आपण काय एवढं विचार करतो? आपली पिसाळ्यासारखं हरिपाठ पिसाळ. हे सप्त्यातले हरिपाठ तर आमटीच्या वासावर अवलंबून. आमटी तयार झाली का भजनी पिसाळली. ही का हरिपाठ आहे? आणि पाया पडून सांगतो तुम्हाला हरिपाठ ग्रंथ नाहीये महाराज. ह्या लोकांना सांगाल कोण? हरिपाठ ग्रंथ नाहीये. जुने माणसं सुद्धा नीट आहे का. हरिपाठ ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. हरिपाठ आत्मा आहे तो. 27 पोरं सोरं नीट आहे का. चोपदार फिरदार 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. 27 अभंगाला कधी गाण्याच्या थाली लावायच्या नाहीत. 27 अभंग शांत म्हणायचे. का म्हणायचे माहिती तुम्हाला? सांप्रदाय महाराज 27 अभंग लिहिणार बाळच इतकं कोवळ आहे की त्या बाळाचं वय फक्त 15 वर्ष आहे. 15 वर्षाचा भाव आहे पण विश्वाची आई आहे. जगात नाही विश्वातले शब्द वापरतो.
या विश्वातले महिला मंडळ सगळ्यात कोवळे संत जर कोण असतील ते ज्ञानोबा आहे. सगळ्यात कोवळं बाळ, सगळ्यात कोवळं बाळ. उलट सांगू, सगळ्यात तुम्ही भाकरी करता, भाकरी करता चुलीवर, एक भाकर खाली लावली, एक भाकर तव्यावर आहे आणि एक भाकर थापायचं काम चालू आहे. वरचीला पाणी लावलंय, खालचीला पापड यायला ठेवलंय खाली भाजायला, आणि वरची तिसरीचं पीठ मळायचं काम चालू आहे. तुमचं पोरग चुली पुढे खेळतंय तुमचं पोरग. नादी लागल्यावर त्याला पीठ खेळायला दिलंय, ते उघडं त्यात आंघोळच घालायचे त्याला, मग ते पिठासंग खेळतंय. आता ते पोरग थोडं रडायला लागलं, म्हणजे ते चुलीकडे सरकायला लागलं. तर तुमच्याकडे आयडिया काय आहे? मागं सरक, सटका बसन, मागं सरक, सटका बसन. ते काय ऐकत नाही, ते अजूनच पिठाकडे सरकत. मग तुमच्याकडे आयडिया आहे, तुम्ही लाकूड हातात घेता, लाकूड जळालेलं काही जेल, ज्या लाकडाचा दूर निघतोय ना तिला सरक मागं, सटका बसन, सरक मागं. ते काढतो इतकं बिलिंदर, ते लाकूडच धरला हातात. आता आईचं अक्कल बंद झाली. आता लय बारीक आहे का? आता तुम्ही काय करणार माहिती का? खालची भाकर टोपल्यात टाकणार, वरची भाकर पलटी करणार आणि तिसरी थापायचं बंद करणार. आणि तुम्ही कोणाला घेणार? बरं घेतलं तुम्ही काय करणार हो? पहिला त्याचा पदराने तोंड पुसणार, गाल वाढणार, टपाटपा 2-3 मुके घेणार, त्याला काय लागतं ते देणार. तुम्ही त्या बाळाचा मुका घेतला तेव्हा ते बाळ रडायचं. हे खरं सांग का, आयुष्यात जर दुःख येत असेल ना माणसाला, तर कधीतरी ज्ञानोबा राहायच्या कुशीत घुसा, त्याच्यात आनंद. कधीतरी ज्ञानेश्वरीकडे वळा, कधीतरी हरिपाठाकडं वळा, कधीतरी हरिपाठाकडे वळा. ती कुसाशी आहे महाराज. ज्ञानोबा राहायच्या कुशीत जो घुसला तो आतापर्यंत दुःखी झाला नाही. हे उपद आहे. संसारामध्ये दुःख येणं ह्या उपद आहे. काय परमार्थाला जोडायचं नाही बाबा. माझी सून बरोबर नाही निघली, महापोऱ्या धावला, हे परंपरेने. ते काय नवीन इतिहासात काही क्रांती घडली असं काहीच नाही. मग मायापोरानं मला हाणलं, ते काय बरवायचं काही काम नाही. ते कालही होतं, आजही आहे. जे नामाच्या कुशीत घुसले ते यशवंत बाबा होते. तुम्ही अभ्यास करा, ते कुशीत घुसले पण कोणाच्या नाम. कधीतरी माग पहा. मग देव येतो 3 कामाला: गायीचं रक्षण, साधूचं रक्षण, दुष्टांचं निर्दलन. दुसरा मुद्दा संपला, पुढे सरकायचा. आता देव येतो 3 कामाला आणि संत येतात 5 कामाला. देव येतो, आता आपण एकच कामाला जाऊ, येणे भोगणे नाही. आपल्याला दुसरं काय कामच करायचं नाही. यायचं, बायको, पोरं, नातू, अटॅक, शुगर, बीपी, नदी. आपलं ठराविक आहे, आपलं सरळ आहे. जन्माला येणे, मोठं होणे, शाळेत जाणे, नोकरी करणे, बायको करणे, पोरग पैदा करणे, त्याला मोठं करणे, त्याला शिकवणे, त्याला बायको करणे, आपल्याला सून आणणे, ती बाळातीन होणे, नातू पाहणे, अटक येणे जाणे. आपल्याला दुसरं काही काम करायचंच नाही. एक वाक्य समजा, अति इष्टेत कमवणे म्हणजे मागची पिढी आयुष्य करणे. डोकंच बंद. मागची पिढीला काय करायचंच नाही ना. घर आपण करायचे, येर आपण करायची, पाईप मग त्यांनी फक्त गुंठाई घ्यायचं आणि ठार घ्यायची, पेन्शिन ठार खाली ठार व्हायचं. उलट फिरू आपण. आता करण लावून गेलं तुम्हाला फक्त. आता देव येतो, आपण येतो एका कामाला. देव येतात 3 कामाला: गायीचं रक्षण, साधूचं रक्षण, दृष्टांचं निर्दलन. आता तिसरा मुद्दा आहे, संत येतात 5 कामाला. आता 5वं काम ऐका कोणतं आहे? 5 काम ऐकायचे. आता 1, वाढावया सुख. तुम्ही सुखाची व्याख्या काय केली? सुखाची व्याख्या काय तुमची बसलेली सगळ्या माणसांची? कवडीचं काम करीत नाही म्हणजे तो सुखी आहे, अशी मूर्ख लोकांची व्याख्या आहे. काय नाही, सगळे आंघोळ करतो, कडक कपडे घालतो, लोकांच्या हिंडतो, संध्याकाळी घरी येतो, जेवतो, याला तुम्ही काय म्हणले? सुखी. वाक्य ऐकायचं का? कर्म सोडित नाही, शब्द नीट आहे का? कर्म सोडित नाही आणि भजन बंद करीत नाही त्याला सुखी म्हणतात. काय व्याख्या आहे? कर्म सोडायचं नाही. कर्म ह्या पोरांचे खोल वाजवण्याचं कर्म आहे ना, करावंच लागेल. तुम्ही फुकाट करीत नाही ना. काय पीटी वाजवली म्हणजे सप्त कमी देऊ काय उपकार केले का? तुमचं कर्म आहे ना ते. काय माणसं होतं, मी 7 दिवस काकड्याला उठत होतो, 500 जास्त दिले पाहिजे काकड्याचे.
तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो? काकड्यामध्ये तुमची साधना झाली का देवाची? साधना आपली झाली ना, तिथं आज ना उद्या आपल्याला फायदा आहे ते ना. तुम्ही उपकार नाही करीत, कर्म सोडायचं नाही आणि भजन बंद करायचं नाही, याचं नाव सुख. आता सुखाचे 7 प्रकार आहेत, पटापटा सांगून टाकतो. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख 6 आणि 7वा प्रकार आहे ब्रह्मसुख. सुखाचे 7 प्रकार आहे का परत? राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि खरं सुख आहे ब्रह्मसुख. आणि ब्रह्मसुख ज्यांनी घेतलं ते साधू होता. आता वाणामय सुख एक शब्द झाला बघा. 2 वाणामय सुख भक्ती. आता वाणामय सुख दुसरा शब्द भक्ती. भक्ती आता ही भक्ती म्हणजे ही भक्ती नाही, हे आपल्या ज्या भक्ती आहेत ते भक्तच नाही. आता हे चाललंय आपली भक्ती कशी व्याख्या आहे का टाळकरी? देहावरचं ममत्व कमी होणे आणि नामावरची प्रीती वाढणे, याचं नाव भक्ती. थोडी किचकट व्याख्या आहे. देहावरचं ममत्व कमी होणे आणि नामावरची प्रीती वाढणे. भक्तीचे 2 प्रकार आहेत, व्याभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती. अव्यभिचारी भक्तीचे पुन्हा 9 प्रकार आहेत. अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन आणि आत्मनिवेदन. वाणामय सुख भक्ती 2 झाल्या. तिसरा भाव. आता भाव इथं थोडा परत घोटाळा आहे. भाव त्यामुळे त्याला भाव आहे, कारव्याला भाव आहे, सध्या मुलीच्या बापाला भाव आहे, त्यांना फुल मार्केट आहे, भाव आहे. मग तुम्हाला जर आता हे एवढं मंदिर दगडात झालं ना, हे आपण नाही केलं, भाव आणि यशवंतबाबाची रामचंद्रांची कृपा. इथं 3 गोष्टी एकत्र आल्या उंच मध्ये. सगळ्या माणसांच्या अंतःकरणातला प्रभू रामचंद्राविषयीचा भाव. 2 त्या जागेत असणारं यशवंत बाबांचं अधिष्ठान आणि 3 ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्राची कृपा. या 3 कृपा एकत्र आल्या आणि मंदिर. आता या 3तली एक नसती ना, काहीच नसतं झालं. एक त्याला शास्त्रामध्ये 4 कृपा आहेत. आता हे कोणाला वाजवता येतं, आता ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही, ज्याला गाता येतं वाजवता येत नाही. काहींना कीर्तनात चांगलं बोलता येतं, भांडवल नाही. काहींकडे इतकं भांडवल आहे बोलता येत नाही. काही कीर्तन पाठ करून येतात, गपक्या दिसून जातात. काय एक आहे, एक नाही, एक आहे, एक नाही. काहींना बोलता येतं. काही माणसं बैठकी तर बसले ना अशी खाली, 100 माणसांना बोलून देणार नाही, एवढी भयानक बोलतात. त्यांना फक्त माईक बोलायला. काही माणसं माईकवर इतकी चांगली बोलतात, प्रत्येकाला एखाद्याला गाता येईल त्याला वाजवता येणार नाही, ज्याला वाजवता येईल त्याला गाता येणार नाही, ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही. काहींना अख्खा आयुष्यभर कीर्तन झालं कळतात, पण ताळमेळ लागत नाही. काहींना पाखवत वाजवता येतो, लावता येत नाही. आणि पेटी मास्तर काही असे असतात, बाबा काळे 2 वाजता का पांढरी चालवताना गुतूनच बाबा मारला. त्याच्या प्रत्येकाची मेक वेगळी. आता इथं मेक पा कशी आहे. वाणाव्या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आता 3 मुद्दे मान्य झाले. देव येतो 3, देव येतात 3 कामाला, संत येतात 5 कामाला आणि आपण येतो एकाच कामाला. आता आज जे आलेत रामचंद्र ते चैत्रात आलेत, उन्हाळ्यात आले. त्यांची थोडी आध्यात्मिक आणि बाह्य दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचं नाव काय? सावध राहावं लागेल बरं का, आता घोटाळा होईल.
दशरथ. दश म्हणजे किती? दश म्हणजे किती? मानेपासून वर इंद्रिय किती? 5. मानेपासून खाली किती? 5. 5 आणि 5 सावध राहा बरं का, परत घोटाळा करा. आता दशरथ, कौशल्य, सुमित्रा, आध्यात्मिक आणि बाहेरून दोन्ही सांगतो. दशरथ. दशरथ. मानेपासून वर इंद्रिय 5, मानेपासून खाली 5. 5 आणि 5 10. दशरथ. आता या रथाला छिद्र किती मोजा? 2 2 2 पटापटा मोजा बरं का. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देव ब्रह्मरूप 10. थोडं जड जाईल समजायला. याला छिद्र किती? गेलं मग मला 10. याला इंद्रिय किती आहेत? 10. मग याचं नाव काय? याचं नाव काय? दशरथ. आता एक दशरथाला राहण्या किती? दशरथाला राहणे किती? 3. कोण कोण? कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. म्हणून कधी ध्यानात ठेवायचं महाराज, जी परमार्थिक माणसं आहेत त्यांना एक बायको नसावा. आता काय प्रयत्न करा, बायका 2च पाहिजे. तुम्ही मला असं का बोलला महाराज? उत्तर ऐका. समण्याची बायको वंश वाढवते, समण्याची बायको काम तृप्ती आणि ग्रस्त आश्रम चालवते. पण ह्या जीवाला मोक्ष मिळवायचा असेल तर मुक्तिरूपी नवरी दिसते. दोन. प्रत्येकानं प्रयत्न करा. आता त्याच्या उलट आहे बरं का, थोडं किचकट. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग झालं पाहिजे. पहिल्यांदा डोकं बंद झालं ते मला अजून दसऱ्यानंच कळवलं तर पुढं रामकाव करायचं आम्हाला. लय किचकट राहतं कीर्तन ते. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. तुम्ही म्हणाल का? त्याचं उत्तर आहे का? माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. तुम्ही मी कशात गुंतलोय? हा सगळं तमाशा मायाच आहे. कोणाचं कोणाला काही घेणं नाही, कोणाचं कोणाला काही समज नाही. आता हे गुंतल्यामुळे फटके खायची वेळ आहे. ते काही कोणाचं कोणाला काही घेणं नाही. लोकांना काय घेणं नसतं. लोक तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं काय घेणे? लोकांना काय घेणे तुम्ही? मग बंबाजीनं मारलं तेव्हा लोक होते ना. रामेश्वराने गाता पाण्यात टाकला तेव्हा लोक होते ना. आणि 13 दिवस दगडावर बसून राहिले तेव्हाही देव लोक. आणि वैकुंठाला जाताना लोक होते ना. लोकांना काय घ्यायचं नसतं. लोक फक्त वापरून घ्या. तुम्ही बऱ्याच महिलांनी मुलगा सुखी व्हावा म्हणून भावाची मुलगी सून केली. तिथे 2-3 जण केली. कशी जिरली. साधं डोकं वापरायचं. साधं काही झालं तर तो तिचा बाप आहे तुझा. उद्या वेळ आल्यावर तो कोणची बाजू घ्या? तो म्हणणार माझ्या बुद्धीचं काही नाही बरं का, माझी बहिणी डोक्यातून जायला नाही तर तुम्हाला या हाताने झटे करायला कसं सांगेल. परत त्याला माग करंट लावून दिला. बायको मुलगा असावा, थोडं जडे, बोध नावाचा मुलगा व्हावा आणि माया नावाची म्हातारी. दशरथाला राहणे. आता सावध राहा. दशरथाला राहणे 3 नावं सांगा तुम्ही. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. आपला आतला भाग चाललाय का बाहेरचा? आपल्या कीर्तनातला दशरथ आतला चाललाय का बाहेरचा? आतला. मग आता कौशल्य तुम्हाला याच्यातच दाखवतो. याच्यात 3 जणी आहे. याच्यात 3 जणी. कोण? कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. याच्यात 3 जणी आहे. रजगुण, तमगुण, सतोगुण. रजगुण, सतोगुण, तमगुण. कैकेयी तमगुण, कौशल्य सतोगुणी आणि सुभद्रा रजगुणी. याच्यातच बघा.
ह्याच्यात 1 मिनिटात अख्खं रामायण सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यात किडच निघून आहे. रामाच्या बाबात नाव दशरथ. दशरथ राण्या 3 बरोबर आहे. दशरथाला पोरं राम लक्ष्मण भरत. मग ऐका याच्यात ऐका बघा. हा दशरथ याला राण्या 3 पोरं 4. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 498. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. अंतःकरणाला 4 टप्पेत असं 15व्या अध्यायामध्ये 498 नंबरची ओवी आहे. घर गेल्या उचकायची नंबर घेऊन घ्यायचा हातानं उचकायची. आता दशरथाला राहण्यात येईल. पहिल्यांदा वनवासाला कोण गेला? राम. नंतर लक्ष्मण आणि शेवटी सीता. पुढं कोण आहे? आणि पुढं कोण आहे? राम. मध्ये कोण आहे? लक्ष्मण. पाठीमाग कोण आहे? मग राम आहे ज्ञान, लक्ष्मण आहे वैराग्य आणि सीता आहे भक्ती. राम ज्ञान. ज्ञान आलं का वैराग्य याला. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय येऊ शकत नाही. म्हणजे पुढं कोण आहे? रामचंद्र. पाठीमाग लक्ष्मण आणि दोघांच्या मागे सीता. मग बोला पटकन. राम झाले ज्ञान, लक्ष्मण झालं वैराग्य आणि सीता झाली. ज्ञान आलं का वैराग्य येतं, वैराग्य आलं का भक्ती वाढते आणि भक्ती वाढली याच्यातला राम जन्मला. याच्यातलं राम येतं. हे चालू येतं राम. याच्यात राम आणायचं आहे. आता पुन्हा हा राम कधी जन्म येईल? बाबाजी फुले दशरथ रामायण. आता उलट फिरू आपण. थोडं मागे फिरू. देव येतो 3 कामाला, संत येतात 5 कामाला आणि आपण येतो एकाच कामाला. आणि आता आपण रामाकडे चालू. रामाच्या वडिलांचं नाव आहे दशरथ, कौशल्याचं नाव आहे बालकाचं नाव आहे कौशल्य. आता याच्यात बघायचं सगळं. हा कोण झाला? हा सावत्र. याला राण्या 3 आणि याला बोध नावाचा मुलगा होत नव्हता म्हणून राजा दशरथ दुःखी होता. आता हे सगळे दशरथ सुखी आहे का दुःखी? माझ्यासमोर बसलेले सगळे दशरथ दुःखी आहे. बरं त्या जाऊ द्या. काही काय दुःखीचे. सुमित्रा दुःखीचे. कौशल्या दुःखीचे. मग याचे उत्तर सांगा तुम्हाला. 3 राण्यांची नाव ऐका. कौशल्या म्हणजे सद्बुद्धी. कौशल्या म्हणजे सद्बुद्धी. सुमित्रा म्हणजे बुद्धी आणि कैकेयी म्हणजे कुबुद्धी. बुद्धी येते. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. ते सांगून टाकतो लगेच. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. चर्म बुद्धी, बुर्णज बुद्धी, तैर बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सद्बुद्धी, बुद्धी आणि दुर्बुद्धी. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. देर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. जसे भक्तीचे 9 प्रकार आहेत. अर्चन, वंदन, पाठसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निध्यासन आणि आत्मनिवेदन. मग आता याच्यात दशरथ जन्माला, याच्यात राम जन्माला आणायचा आहे. हा कोण आहे? हा कोण आहे? दशरथ. याला राहण्या 3. याच्या जीवनात एकच दुःख आहे. काय? मला बाळ नाही. कोणाला? दशरथाला. मास तुम्हाला मला सगळं आहे, फक्त बाळ नाही. आणि त्या बाळाचं नाव आहे बोध. कोणतं बाळ नाही आपलं? या हे चालूच राहिलं. ते गाड्या बाई हे राहणार. साड्या गाड्या हे तर आहे. आपल्याला नेमका कोणता मुलगा नाही. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला मला जर बोध नावाचा मुलगा झाला नाही तर ह्या सगळ्या वैभवाचं करायचं काय? प्रश्न आहे थोडा. 2च मिनिटं जातील त्याला, पण सांगूनच टाकतो. तुम्ही आणि मी बसलेली सगळी माणसं रात्रंदिवस कमवतो. तुम्ही कुणासाठी कमवता? तुम्ही मला उत्तर देणारे पोरांसाठी. बसलेल्या कोणत्या बापाचा पोरगा इज्जत सांभाळायच्या लायकीचा आहे त्याला बोटवर करायचं.
त्याचा भव्य नागरी सत्कार नाही. म्हणजे इथं आपण आपल्याला काय कोणता मुलगा होईल करेक्ट. अजून एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर 5 मिनिटांनी द्यायचं. तुम्ही आणि मी जेवढं कमवलंय आयुष्यात तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? 5 मिनिटं घे, मी बसून घेतो 5 मिनिट. तुम्ही घेणार कधी? 50चे तर झालं. 50चे, अरे बोला ना 50चे. शुगर बोला, शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेला, आतमध्ये स्प्रिंग आहे, मुळव्याधाचा ठणका चालूशी, मूत खाडा वळवळ करतोच. गोळ्यांचा डबा उशालाची, पालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, काही बाथरूम जाताना गोळी, इकडे खालं तर तिकडे होत नाही, तर होतच नाही. आता मला सांगा, करोडो रुपयाच्या शरीराचं मातेर आपण केलंय, पण अजून आपण नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. काय भाषा आहे महाराज, गेला ना दिवस बोगस. महाराजांची भाषा सांगू, आयुष्य जात पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा. झालो संतोष तो जैसा, सन्मुख तो जैसा, झालो संतोष तो जैसा, झालो सन्मुख तो जैसा.
दशरथाला इथे आपण या दशरथाला राण्या आहेत 3 आणि 14व्या अध्यायात अशी होय महाराज रज तम सत्व प्रकृती जाण अशी 14व्या अध्यायात उभी आहे. म्हणजे रज गुण तम गुण. आता त्या दशरथाला मुलगा नाही एवढंच फक्त त्याच्या जीवनात दुःख आहे दशरथाच्या. त्याही आपल्या दोन्ही कीर्तन एकत्र करायचे आतूनही बी. आता याला 3 राण्या आहेत. 3 राण्यांमध्ये प्रश्न वेगळा आहे. 3 कर्म वेगळं आहे, 3 राहणीमान वेगळं आहे आणि 3 प्रारब्धही. हे बा संकट यायला लागलं. आपण म्हणतो संकट आहे महिला म्हणजे तुम्हाला माहित नाही. प्रभू रामचंद्रांच्या आईला लग्नातच संकट होत. कौशलीच्या लग्नात संकट होत. रामायण कोणी वाचला असेल तर पहा संकट होतं. कौशल्या लग्नाच्या अगोदर बरं एक सांगा जुने वारकरी कौशल्याशी दशरथाचं लग्न पहिल्यांदा झालं का सुमित्रेशी? डोकं बंद व्हायची काम आहे. तुम्ही पोते उचलतीच नाही का काय? फॅन बंद करे. फॅन लावून कुठे कीर्तन करत आता इथं किच करते बरं. कौशल्य कोणती आहे? सत्वगुणी. थोडे शब्द देणार ठेवा. कौशल्य कोणती गुणी? मग सत्व गुणाला थोडं फार दुःख येणार. तुम्हाला चांगलं वागायचं म्हणल्यावर समाजात त्रास होणार. आता एवढं आपण मोठा सप्ताह केला, मंदिर केलं, कमिटीला आता वर्गणी गोळा करणारा त्रास होणारच ना. आणि त्रास जर झाला नाही ना ते काम खरं नाही. जो त्रास सहन करतो उत्तर सांगा. जी दगड घाव सहन करतात तीच दगड मूर्तीला काम आहेत. कधी जो आणि ज्याला सहन करायचं नाही ना त्यांना या क्षेत्राला उतरायचं नाही. बोलणारे काही थोडे राहतात का? आणि जे काहीच करीत नाही ते बोलून जाम करून टाकायचं. आणि जितके तुम्हाला विरोधक जास्त तितके तुम्ही मोठे. आणि लोकांनी तुम्हाला बोललं पाहिजे. आपल्याला मला लोक काय म्हणतील. लोकांनी कोणाला सोडलं तर तुला सोडून कोणाला सोडलं? चांगलं आता हे एवढं सुंदर मंदिर झालं काय तेजस्वी मूर्ती आहेत. मला मूर्ती बाकी या मूर्तीकडे पाहिल्या एक गवळण आठवते बरं. पाहिली या वेदला पाहिलं ना तरी माणसाला वेद लागते. एवढं सुंदर मूर्ती आहे. आता ह्या मूर्तीमध्ये मूर्ती पण यायला तिला घाव किती सहन करावं लागेल. आता हे 1-1.5 वर्षात आपलं मंदिर झालं. 1 वर्षात एवढं पायात होतं ते खाली 100 फूट 100 फूट खालीच होतं. एवढं करून मग चांगलं करताना त्रास होतोच. सत्वगुणी म्हणजे कौशल्याला त्रास आहेच. आता दुसरी राणी काही लांब आहे सुमित्रा. तिचं नाव आहे रजगुणी. आणि तिसरी राणी काही तिचं नाव आहे तमगुणी. म्हणजे रजगुणी तमगुणी सतगुणी. या पुढे राहिलाय दशरथाच्या शरीरात म्हणजे नगरीत. ही नगरी आहे पाहे पा शरीराची. हे गाव आहे आणि या गावात दशरथ आहे. 10 म्हणजे 10. दशरथ त्याला मुलगा नाही म्हणून यज्ञ करावा लागला. यज्ञाचं असं आहे महाराज. प्रभू रामचंद्रांनी रावण मारला आणि रावण मेल्यानंतर अगस्त्य ऋषीच्या समोर रामचंद्र उभे आहेत. प्रसंग डोळ्यापुढे आणा तुमच्या वाचनात नसेल आला. अगस्त्य ऋषी पुढे रामचंद्र उभे आहेत आणि अगस्त्य ऋषींना रामचंद्रजी म्हणतात माझ्याकडून एक हत्या घडली ब्रह्महत्या. आणि ब्रह्महत्या घडल्यामुळं मला काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं लागेल. हे वाक्य कोणाचं आहे? रामचंद्रांचं आहे. पण कुणा पुढे? अगस्त्य ऋषी पुढे. अगस्त्य ऋषी म्हटले रावण हा शापित राक्षस होता. त्याला मारण्याने काहीच फरक पडला नाही. उलट जनतेचा उद्धार झाला. रामचंद्रांचं वाक्य असं आहे जर न कळत मी रावण मारला असता तर गोष्ट वेगळी होती. मला कळून रावण मारला.
तिथं रामचंद्रांचं वाक्य इतकं सुंदर आहे, रावण ज्ञानी होता. कोण म्हणतंय? काय बोलायचंय? रामचंद्रजी म्हणतात रावण ज्ञानी होता, रावण भक्तही होता आणि रावण शिवभक्तही होता. त्यांची हत्या घडली, मला काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं लागेल. अगस्त ऋषी वना करता करता म्हटले तुला पुत्र कामिष्ट यज्ञ, आपलं तुला विश्वमय यज्ञ करावं लागेल, अश्वमेध यज्ञ. आता अश्वमेध यज्ञ करताना प्रभू रामचंद्राला असा घोटाळा झाला की घोडा सोडायचा. आणि तो घोडा सोडला, तो ज्या राज्यातून परत येईल घोडा धरायलाच कोणी नव्हतं, घोडा धरायलाच कोणी नाही. नदीच्या कडेला झोपडी होती आणि झोपडीमध्ये एक चिमुडलं पोरग होतं. घोडा त्याने धरला ना, घोडा त्याने धरला ना, कसंही हाणलं त्याने लागल तेवढं. आणि त्याच घोड्याला सांभाळायला कोण गेलं माहिती? शत्रुघ्न. शत्रुघ्न, शत्रूंचा नायनाट जो करतो तो शत्रुघ्न. आणि शत्रुघ्न जेव्हा गेले, शत्रुघ्न म्हणतात ज्या घोडा कोणीतरी धरलाय, शब्द नीट आहे का ना, त्या अर्थी धरणारा क्षत्रिय असला पाहिजे, घोडा धरणारा क्षत्रिय असला पाहिजे. कारण हे काम कोण करू शकतं? क्षत्रिय. युद्ध झालं, हरवलं चुलत्याला, चुलत्याची पुतण्याची झाली, तेव्हापासून तो भावबंदकी सुरू झाली. मग शत्रुघ्न कोण आहे? चुलता. आणि तो पोरगा कोण होता? लव. आणि तो कोण आहे? पुतण्या. चुलत्या पुतण्याची झाली, चुलता हरला, चुलता हरला. तिथून पुढं भावबंदकी गाजत गेली, ती 2025 पर्यंत टिकली. चुलता हरला, पण रात्रीच्या वेळी रामचंद्रांना एक जणांनी जाऊन सांगितलं, ज्या अर्थी तुमच्या रथाचा घोडा धरलाय आणि तुमच्या भावाचा पराजय झालाय, त्या अर्थी मुलं कोणाशी आहेत याचा शोध लावला पाहिजे. रामचंद्रांनी डोळे झाकून सांगितलं, ही दोन्ही मुलं माझीच असली पाहिजे. गोष्ट नाही सांगायची, प्रभू रामचंद्रांना अश्वमेध यज्ञ करायला अगस्त ऋषीने सांगितलं होतं. मला याच्यात आणून घालायचंय तुम्हाला, यांना मुलगा नाहीये म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. आता पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा म्हणजे त्याला पुन्हा प्रॉब्लेम आला, ऋषी आणा. त्या ऋषीचं नाव होतं शुंग ऋषी. आता शुंग ऋषी जर आणला तरच यज्ञ होईल, पण तो जरी असा होता त्याने आयुष्यात स्त्रीच पाहिली नव्हती, स्त्री पाहिली. ती स्त्री त्याच्या पुढे उभी केली. आणि कधी देण्यात जायचं? परमार्थ कितीही मोठा असू द्या, विषय कंट्रोल झाले नाही का परमार्थाचा बट्ट्याबोळ झाला. मला हे सांगायचंय, मला तुम्हाला रामजन्म रेग्युलर नाही सांगायचा. या कीर्तन आजचं रामजन्माचं हे रेग्युलर नाही सांगायचं. आतलं अधिक आतलं जास्त सांगायचं, बाहेरचं पाठायचं तुमचं. तुम्हाला काय पण आतलं कधी घाण करायचं. काम शरीरात तयार झाला की तो काम डोळ्या वाटत बाहेर पडतो, डोळ्या वाटत. आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते पाप मनात तयार होत. आणि डोळा आणि मन एकत्र आलं की 10 इंद्रिय खवळतात. आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीची पायरी करतो. बऱ्याच लोकांना म्हणायचं की ज्ञानेश्वरी पाठ आहे, चालत नाही. ज्ञानेश्वरी गाथा गीता काही चालत नाही. इथं विषय जागे झाले. ओवी सांगू विषय असेल, ज्ञानोबा राहायचं दुसऱ्या अध्यायात असं म्हणणं आहे, विषयाचा इंद्रियाकडे धाव घेणं हा स्वभाव आहे. काय ओवी आहे? हे विषय असेल, माऊलीची भाषा ऐका, हे विषय जयाते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. अजून एक ओवी आहे, एक इंद्रिय जे म्हणते तेच पुरुष करते, आणि तरले न तरती विषय शिंदू. इंद्रिय आकळणे म्हणजे मोकार गप्पा आणण्यासारखं नाहीये बहुते. आता हे आपण सांगू आम्ही पार नदीवर चाललो, लोक म्हणतात आणि कोणच्या डोक्यात असेल मला विषय असं नाही चालत. मला वाक्य सांगून दाखव तुम्हाला एका मिनिटात. विषयाचं ध्यान जरी झालं, विषयाचं ध्यान जरी शरीरात झालं, विषयाचे करी ध्यान, भागवताची ओवी आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला.
विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातून फुटे काम क्रोध कामात ठेवला. काय भाषा आहे मला तुला जर हे समजायला. विषयाचं ध्यान झालं की काम तयार झाला आणि काम जर पुरा झालं नाही क्रोध तयार झाला आणि काम जर पुरा झाला तृप्त तर रोज ती गोष्ट प्राप्त व्हावा असा लोभ तयार होतो. क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली आणि जास्त बुद्धी मोह झाला का माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. मग काही माणसं म्हणतात ना तो पहिला फार चांगला गायक होतो हा खटका येतो त्याच्यासारखं गाय वाजवणार नव्हतं पण भापाला नाही नाही. परत ऐका. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातून फुटे काम क्रोध कामात ठेवला. क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली आणि स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाश. तुमचं ते डोकं बघणार तुम्हाला सुधारणार नाही अजून 10 मिनिटं काही. इतकं सुंदर आहे महाराज इतकं सुंदर. आता ह्या तिघी जणी आहेत कौशल्या सुमित्रा कैकेयी पण ज्याच्याकडून यज्ञ करायचा आहे तो शुंग ऋषी आहे आणि शुंग ऋषीला आणायला पाठवलं ते अप्सरा आहेत आणि अप्सरा असे स्त्री येते त्याला सांगूनच टाकतो. स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा भट्ट्या बोळ होतो. प्रमाण सांगू का. स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंततसे मन विश्वामित्र तपया खाली कुत्रा होऊन हिंडे वणी ऐसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पाम. तुम्ही याचा विचार करतात आपण म्हणतो बा हे चालतच नाही. आता यांना यज्ञ करायचा आहे म्हणून शुंग ऋषीला आणायचं. शुंग ऋषीचं तपश्चर्या भंग कधी होऊ शकते अप्सरा पाठवलं तर. आणि अप्सरांनी डान्स केला याची समाधी उतरली आणि हे त्यांच्या मागे निघलं. त्यांनी आयुष्यात कधी स्त्री पाहिली नव्हती. आयुष्यात स्त्री म्हणजे पाहिलीच नव्हती पण त्या स्त्रियांनी याला मोहित केलं आणि ते आले आणि आल्यानंतर त्याचं शंतनू बरोबर लग्न करून दिलं आणि मग पुत्रकामेष्टी यज्ञाला सुरुवात झाली. आता ही झाली जन्माची कथा कोणच्या राम जन्म. आता ती आता याच्यात पाहिजे लगेच. याला फापलू कोण शकतो करेक्ट. याला फापलू शकतो काम. आणि कामाला 7 गोष्टी यांनी काय का. कामाला वय नाही कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला नाथ नाही कामाला शील नाही कामाला कुळ नाही कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. निवांत घरी गेले आठवा काय काय सांगितलं कोण काय झालं आणि तो काम जागा झाला आणि मग तो यज्ञ तयार करायचा ठरलं आणि यज्ञ तयार झाला. यज्ञ तयार झाल्यानंतर यज्ञामधून पात्र निघालं. याला सगळ्यात महत्वाची गोष्ट सत्यगुरु
दशरथ आहे, याला राण्या 3 आहेत, याला काय नव्हता बस, म्हणून बोध नावाचा मुलगा व्हावा म्हणून शिंग ऋषीला बोलवलं. आता एकच वाक्य सांगू, इंद्रियाचं दमन झालं आणि वशिष्ठांच्या कृपेनं पायसपत्र निघालं. निघाल्यानंतर त्याच्यातून निघाले 3 पिंड. 3 पिंड 3 निघाले. पण कधी ध्यानात ठेवा, मला पिंड उशिरा का, तुम्ही कथापाठ करेल सगळे, हे कोणाला वाटलं? काही काहीला अध्यात्मशास्त्र बाबा, अख्खा रामजन्म अध्यात्मात पहा. मला पिंड उशिरा का, हे कोणाचं म्हणणं आहे? मग काही काही कोणत्या गुणी हो? काही काही तमोगुणी असल्यामुळं माझ्यासारखं कोणी नाही असा अहंकार होणारच. आणि वळवी असे त्याला जाऊया द्या नवल अहंकाराची गोठी, विशेष नदी अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी. आणि तोच पिंड काही काहीचा दुसऱ्यांना घारीनं नेला, आणि घारीनं नेला तो परदिशी बाबा जन्माने येणार 12 तारखेला. तो 12 तारखेला येणार आहे. हा 6 तारखेला जो पिंड खाला घारीनं नेला तो त्या बाईने खाला, तो बाबा 12 तारखेला येणार. आता इथं पिंड घारीनं नेलाय, लई किचकट आहे बरं का, पण इथं 3 जण येत ना, मग दोघींचं काय म्हणणं नाही, पण दोघींच्या पिंडातला अर्धा भाग कोणाला द्या? इथं तर खराब त्या वचना का पाठ करू तुम्ही. कौशल्य आहे सतोगुणी, सुभद्र आहे रजोगुणी, काही काही तमोगुणी आहे. तिथं प्रश्न मिटला, 3 गुणच गेली, तिथं वाटलं झालं, तो पिंड घालीनं. मग कधी ध्यानात ठेवायचं, तमोगुण जास्त झाला का त्यानं सत्वगुणाचा आधार घ्यावा. तमोगुण जास्त, मी नसलो तर कोण वाजवीन, मी नसलो तर इना कोण घेईन, मी नसलो तर चाल कोण म्हणत, हा जो अहंकार आहे हा कमी होऊन कोणी ना घ्या मला आनंद लुटायचा. काही माणसं असे भजनात गावात त्यांना एक अभंग येत नाही, पण भजन बोलू येत नाही येऊ द्या, चाल नाही म्हणू द्या, गाताना येऊ द्या, पण श्रवण भक्ती त्या सगळ्यांपेक्षा येऊन बसतात. काही नाही सभा की कीर्तनाला यायचं ना, कोणाचं असो कवय असो जाऊन बसणार का, श्रवण सत्वगुण येतो. सत्वगुण आणि सत्वगुणाचा आणि तमो आपलं सत्वगुणाचा आणि राजस गुणाचा आधार घेतल्याशिवाय काही काहीचा ग जाऊ शकत नाही. आणि मग तो पिंड या तिघींनी खाला आणि त्या गरोदर राहिल्या. वशिष्ठ कुलगुरु सांगे रूपवरा, वशिष्ठ कुलगुरु सांगे राजा 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 आता याच्यातल्या तुझी राहण्या तुझ्या गरोदर आहेत. तिन्ही म्हणजे कोणकोणत्या? सत्वगुण, रजगुण, तमोगुण, म्हणजे कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. आणि आता राजा आहे तू एक कर. त्यांना डोहाणे काय लागले विचारून हे तसे सुमित्रा म्हणलेली. पहिल्यांदा हा पती आई बाबा हिच्याच दरवाज्यात गेला दशरथ. अगोदरच ती गरोदर होती, त्याच्यात ती देखणी होती. गर्भिणी नामा म्हणे, नामदेव रायाचं असं म्हणणं आहे का ती गरोदर होती आणि त्यातल्या त्यात ती सुंदर होती. तिला 2 अहंकार झाले, मी गरोदर आहे हाय अहंकार झाला, मी सुंदर आहे हाय अहंकार झाला. आता ती कुठं ह्या दशरथाला जमवून देते का? डोकं खाजवा. या दशरथाला अहंकार कुठं जमवून देतो का? नाही ना. दशरथ राजा कौशल्य आपलं कैकेयीला डोळे विचारायला गेला. महाराज कधी ध्यानात ठेवायचं, एकांतात बसावं पण मूर्खांमध्ये बसू नये. कुणी म्हणणार नाही याला माणुसकी नाही, विकून टाकली आम्ही माणुसकी. पण हलकट माणसांमधून बुद्धी भ्रष्ट करून घेऊ नये.
शेजारच्या माईला म्हणलं की घरात आहे ना तुम्हाला काम नसलं ना थोडं झोपत जा, पण याच्या त्याच्या दारात तोंड घालू नये. काही ना ती सकाळीच खोड राहते याच्या घरात त्याच्या घरात. ही दरिद्रीपणाची लक्षण. नेमकं चुकीचा निर्णय झाला आणि दशरथ राजा कैकेयी जवळ गेला. कैकेयी जवळ गेल्यानंतर डोहाळे सांग, आता हिला मागचा पुढचा बदलाच काढायचा. अहंकार काय काढीत असतो? बदलाच काढीत असतो. नातू झाला, नातू झाला, टेम्पो केला, 7-8 बाया नातू पाहायला गेल्या. आता ती येईन बाई बिशेरी घेऊन मजुरी करून जगायची, तिला माव येईन, हिचा अपमान नको म्हणून लुगडं दिलं. पण ही फुरी ही म्हणली एवढं किरकोळ साधं लुगडं मला दिलं, तिने इसली नाही. तिला अपमान वाटला, तिने ते लुगडं आणून कपाटात ठेवलं. दुसऱ्या मालकपणाला ती बाई आली, तिची येईल. तुम्हाला सुधारलं? तेव्हा हिनं हेच लुगडं तिच्या माऱ्यावर घातलं. आता मला तिने 2.5 वर्ष लुगडं सांभाळलं. कशामुळे? अहंकारामुळे. मग नाही तर काय, पूर्वी म्हणायचे असं, पूर्व म्हणायचे लोक सुरतला साड्या मिळायच्या. मी एवढं वेळ गेलो पण काही कधी गाठ पडली नाही. एक सुरतला गेला, साड्या घेऊन आला. साड्या आणि पूर्वी असं होतं महिला म्हणलं, साड्यांमध्येच पीस असायचा, तो फक्त कापून घ्यायचा. असं नव्हतं, आत्ताही असं. पूर्वी साडी वेगळी आणि पीस वेगळा. त्यानं 10 साड्या आणल्या, साधं भोळं आणल्या, बाई कुठं टाकल्या. तिनं उचललं त्या साड्या. त्याच्यात पीस नव्हता, बिघडली बाई. मूर्खासारखा जगतो, जगण्याला काही मजा नाही. काय लग्न केलंय मला, कॉलेजला असताना तर लय गप्पा आणायचा आणि एडेवाणी बोलायचा, मला स्कूटी उभी निंडायचा ना. आता असं वागतो. तो नंगाट होता, तो आपल्या थोडीतला नव्हता. तो म्हणला ताट पडून टाक, पुढे बोलली तर हे 2000 घे आणि पीस घेऊन ये. परत मोकली तर एक दात ठेवणार. असा माणूस पाहिजे. 32 मधला एकही दात ठेवणार नाही. तू फक्त परत भूक का, तुम्हाला अक्कल नाही. ती मिरी तर भुकली नाही. तिनं लगेच गाडी काढायला लावली ड्रायव्हरला आणि 2000ची काय आणायचे? पीस. गेली तशी दुकानात गेली तर त्या पोरांना नाव गोठवली उसकाय. आता जमलाली काढते, हे बरोबर नाही. तेव्हा 1.5 तास दुकानदारानं ओळखलं. गिराईक डोक्यातून जायचे. काही हे गिराईक कोणतं आहे? कोण आहे? काही कौशल्या नाही, सुमित्रा नाही. तो लगेच आला आणि त्या पोराला म्हटलं, काय ताईंना व्यवस्थित साडं दाखव. ताई, भाग्य आमच्या दुकानाचं, तुमचे पाय लागले. दुकान आपलंच, बसा. 4 सांगले ताईंना. तुम्ही ना ताई चहा पेले चहा पेले. आणि त्याने सांगितलं पोरांना. तो म्हणला, ताई हे राहू दे रे. ताई पोरांकडून माफी मागतो. त्यांना माहित नाही तुम्हाला कोणत्या साड्या लागते, तुम्ही मोठ्या घरच्या आहे. कोणा तो परवा जो गठ्ठा आणलाय ना सोलापूरचा, तो सोड. त्याचं उद्घाटन ताईच्या हस्ते करू. आणि तो होता देवीच्या घाटाचा. देवीच्या घाटाला तो 100 रुपयाला तो होता. तिनं सोडला, हिनं घेतला शिवला. नुसती गॅसवर लाईटर करायला गेली, हा खपलाच फाटला. तसं काही म्हणती, राजा दशरथा आता आलायच ना, तर पहिली गोष्ट माझ्या पोराला गादी आणि तुझं पोरग वनवासाला. दुःखी झाला दशरथ. अरे खाली बसून एकमेकाच्या हातात द्या, ते विक्षोभ होतं सगळा. मग माझी मजा राहत नाही. ने माग असं एक जण मुठीत घ्या, त्याच्या तुला 2-2 घ्या. आता तू कोणाकडे जाईल? सुमित्रे झाले. मला काहीच नव्हतं, मला फक्त वरिष्ठांची सेवा. मग कारण तो रजमोन आहे. आता तिसरी कोण राहिली? कौशल्याकडे आल्यावर कौशल्याची अवस्था विधेयी झाली. त्या दशरथाला वाटलं मुलगा होत नाही, हे पहिलं दुखणं झालंय. तर दुसरं, एक तर आई वडील श्रावण बाळाची मारून हे कुठाने. मग वशिष्ठाला बोलवलं. याला कीर्तनाच्या सुरुवातीचा शब्द झाला का आपला?
उन्मनी. तर कौसल्या उन्मनी अवस्थेत होती. उन्मनी म्हणजे तिला देहाची अवस्था नव्हती. तिचे अष्ट सात्विक भाव जागे झाले होते आणि अष्ट सात्विक भावामध्ये तिला डोहाळे आणि रे धनुष्य कृष्णाला मारा आणि मग मी काम करते. याचा अर्थ आध्यात्मिक अर्थ इतका सुंदर आहे रामजन्माचा. कौशल्याचे अष्टी सात्विक भाव तयार झाले. त्याला गाथ्यामध्ये प्रमाण असेल असो ऐसा कोठे विदेही अवस्था राहिलेली आहे आणि त्या अवस्थेमध्ये तिनं ठरवलं. आणि मग रामचंद्र दुपारी 12ला उत्तम हा चैत्र मास शुक्ल पक्ष ही नवमी नेमकं आज जन्माला आले. दुपारी 12ला आले आणि आल्यानंतर आयोनी संभव प्रगटला राघव आयोनी
म्हणा म्हणा पण शांत म्हणा, पटकन म्हणा. योगायोग पहा ना, तुम्ही कुणी घड्याळात पाहिलं नाही, मी पाहिलं नाही, पण 12लाच फरक आहे.
घड्याळात तुम्ही पाहिलं नाही मी पाहिलं नाही पण राईट 12लाच फुलं पडली. आपण शेवटच्या कडव्याला नेमकं तिथं गेलो. त्याचं कारण आहे महाराज हे मंदिरात अधिष्ठान आहे आणि अधिष्ठानातलं कीर्तन अधिष्ठानाच्याच मापात पाहिजे. मी जर तुम्हाला मोकार भाष्कळ गोष्टी सांगितलं तर तुम्ही रामजन्म ऐकलाच नसता. आता तुम्हाला घरी गेला विचार करावा लागेल सांगितलेला रामजन्म कसा होता आता आहे आणि ते रामचंद्र जन्माला आले. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या योगाने एवढं सुंदर मंदिर सगळ्यांचं झालं. आणि एक विशेष झालं या सप्त्यात कधी न येणारे महात्मे आपल्याला यावर्षी सप्त्यात येऊ कधी. आता डॉक्टर बाबांसारखे रात्री महाराज आले वयस्कर माणसं परत कधी आले असते. आता आज तर त्यांच्यापेक्षा वयस्कर माणसं आहेत. तू कर बाबा ना तारखी जबाबदारी माझ्यावर टाकल्यामुळे मला टेन्शन आलं कोणी नाही आलं म्हणजे ठीक मी याला पडत नाही पण घरातला सप्ताह असल्यामुळे पडलो झालं सगळं सुरळीत. विष्णुनामा करून घेतात आपण निमित्त मात्र आहे. आरती होईपर्यंत कोणी उठायचं नाही. विठोबा शेवट कोणी नाही काढीला झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावेचे मनात नाही नारायण गुरुवाडी सापडले. आता उठावेचे मनात नाही नारायण करून आरती चक्रवाळी ओवाळते. आज पूर्ण नावाचा दंड काळ हा दिवस पहा पाहावस प्राप्ती पुरले नवस धन्य काळ गोविंदाचे ओवाळते. युगे आठावीस विटेवर उभा खाली बसा उठू नका लाठी
उपाय वल्लभ नाहीचा वल्लभ उपाय जगाचे आषाढ कार्तिक भक्त देव संत येते चंद्रभागेमध्ये सांगितले दर्शन रामात्रेय होय मुक्ती केशवाचे नाम देव भयो वळ हे देव उपाय वल्लभ नाहीचा वल्लभ उपाय जगाचे आरती नाम महाकेवल वेदा प्रेम संत आरती नाम लोक ज्ञान नदी कोणी अवतार पांडुरंग नाव केले ज्ञानी आरती नाम राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मात केले राम जनार्दन करणे मस्तक ठेवले आरती नाम राजा महाकेवल वेदा प्रेम संत आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद मूर्ती पाय दाखव्या मार्ग तुकाराम राघवे सागराज पाषाण काढे सैन्य गोवाचे भक्ताची आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद मूर्ती पाय दाखव्या तुकिता तुमी ब्रह्म तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद मूर्ती पाय दाखव्या तुकाराम आरती यशवंत बाबा स्वानंद परमधाम उभारिले मुक्तिधाम प्रभारेच्या पुण्यतीला आरती यशवंत बाबा येऊनी या उत्सकारती तपश्चर्या केली जीवनी शाप मुक्त केले तुम्ही आनंद बाबा राजी आरती यशवंत बाबा हरि भूगोलोनी अन्नचे साता कीर्तनाद जानवराले आरती यशवंत बाबा अन्नदान करिता प्रवरिते दुपटेले भक्तजन गोषविले आरती यशवंत बाबा महामती आश्रमात श्री रामनाथ अनुया उदयकाल रामालतापे आरती यशवंत बाबा ऐसे गुण किती गावो देह राहो तुझे धरणी विनावाणी भक्त नारे आश्रय घ्यावा जन्मोजन आरती यशवंत बाबा स्वानंद बाबा स्वामी मुक्तीला प्रभारेच्या पुण्यतीला आरती यशवंत बाबा हरि लोकांचा पाणी प्रेमे गणानंद देवाय नमः थालकमय वितवावे माझे आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी सुखोली हरी संता संगीत अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारी सुखोली हरी चंद्रभागेचा तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी वारी सुखोली हरी विठ्ठल अकाल भविष्य भावे तया पळा माझी सरळाच्या दासा परपरीची वागान हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारण लागो राजे समाजी विष्णुदासा भविकासी नाम पांडुरंगा मागणे ते करते आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची निर्वेची बदली आणि तुझे मागो देव कामणे आता ठेवी पायी संता या संतांची निर्वेची बदली आणि तुझे काय मागो देवा नयदेव तुकाराम 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 हॅलो हॅलो तुमचे झाले या भोजन शेष तुमचे झाले या भोजन तुकाराम तुकाराम हॅलो सर्व भाविक भक्तांना आणि आलेल्या पाहुण्यांना ग्रामस्थांना विनंती आहे एक 15 मिनिटासाठी आपण या ठिकाणी खाली बसायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सर्वांना उपवास असल्या कारणाने जो काय उपवासाचे पदार्थ बनवले त्याचा आपल्याला सगळ्यांना लाभ घ्यायचा आहे। एक 10 मिनिटासाठी अजिबात इकडे तिकडे काय कुणी फिरू नका। मी ते सन्मान होतोय चिरंजीव लांबे साहेब यांनी या ठिकाणी देवस्थानाला भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यांचंही मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करेन।
लांबटे साहेबांना विनंती आहे आपण 2 शब्दात या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. थोड्याला इथे येऊन गेले. अशी पावनभूमी आज तिथं आपल्या महाराष्ट्राचं भूषण आदरणीय निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या तालुक्याचे सुपुत्र यांची कीर्तनरूपी सेवा झाली. आणि ज्यांनी खरं तर हे कीर्तन ऐकलं ते मी म्हणतो विशेष भाग्यशाली. कारण डोक्याला मुंग्या नाही आल्या, डोक्यात प्रकाश पाडला सगळ्यांचं. त्याबद्दल बाबांचं मनापासून धन्यवाद. या निमित्तानं आपल्या नगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय शालिनीताई विखे पाटील या पण पालकमंत्र्यांचा निरोप घेऊन इथं आल्या. त्यांचंही मनापासून स्वागत. सगळ्या व्यासपीठाचं स्वागत. उपस्थितांचं सगळ्यांचा आभार. खरं तर केळुंगर त्या गावात असाच बऱ्याच वर्षापासून रामजन्मोत्सवाचा आदिवासी भागामध्ये कार्यक्रम असतो आणि म्हणून मी पहिल्यांदा जाणार आहे. त्यामुळं प्रोटोकॉल थोडासा बाजूला सारून जास्तीचं न बोलता पण एवढं सुरेख मंदिर. गेल्या वर्षी अयोध्येमध्ये श्रीरामानं मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली आणि प्रभू श्रीराम विराजमान झाले. त्याच दिवशी इथं संकल्प सोडला गेला की 1 वर्षामध्ये आम्ही हे मंदिर पूर्ण करू. आणि आज सुंदर असं मला वाटतं आपल्या सगळ्या परिसरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये दगडाचं सुंदर असं रामाचं मंदिर उभं केलं. एकदा ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या. आणि यापुढचं प्रभू रामचंद्र अयोध्येतही विराजमान झाले, राममाळावरती अकोले तालुक्यात विराजमान झाले. आता आपल्या आयुष्यात राम येवो यासाठी आपण प्रयत्न करू. भाऊबंधाला त्रास देणार नाही, शेजाऱ्याला त्रास देणार नाही. देशभक्ती अहोरात्र आपल्या नसानसात भिनवून हा भारत देश, हा हिंदुस्थान आपला आहे म्हणून इथून पुढे जगू एवढी प्रतिज्ञा करतो आणि थांबतो. जय हिंद जय होतं. आणि त्यांनी त्याच वेळी 1,01,11 रुपयाची भरीव अशी मदत त्या नामदार राधाकृष्ण विखे साहेबच कार्यक्रमासाठी येणार होते, परंतु काही कार्य त्यांच्या मीटिंगमुळे त्यांना येता आलं नाही. आणि त्यांनी आपल्या ताईंना आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी ताईंना पाठवलेलं आहे, देवदर्शनासाठी पाठवलेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि ताईंना विनंती करतो आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये जो काही आपण हरिनाम सप्ताह, राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहण ह्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या मधुरवाणीने आज आपण ही कीर्तनरूपी सेवा श्रवण केलेली आहे अशा हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर ज्यांनी मला इथं निमंत्रित केलं, तसे बालयोगी केशव महाराज, व्यासपीठावरील सर्व संत मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, आमचे सहकारी माझे आमदार माननीय वैभवजी पिचड साहेब, माननीय देशमुख सर, सर्व मान्यवर उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींना सर्वात प्रथम मी आपल्याला रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देते. खरं तर दारखुर्द इथं गोशाळा होती आणि त्या दिवशी जो काय हरिनाम सप्ताह तिथं चालू होता त्या दिवशी आमचे वडील मान्य नामदाररावजी परजणी साहेब यांच्यानी केशवसूत महाराजांचे पहिल्यापासून जे संबंध होते आणि त्यांनी मला इथं आग्रह केला की आपल्याला रामनवमीच्या निमित्ताने हे 5-6 दिवसामध्ये आपल्याला भेट देण्याचा योग आला तर बरं होईल. वास्तविक आज संपूर्ण देशामध्ये रामनवमीचे सगळीकडे हे चांगले चांगले कार्यक्रम सुरू झालेले आहेत.